नागपुर में डॉलर पे क्लब नामक एक बड़े नेटवर्क मार्केटिंग घोटाले का पर्दाफाश हुआ है, जिसमें सैकड़ों निवेशकों से करोड़ों रुपए की ठगी का आरोप सामने आया है। इस योजना में लोगों को ऊंचे मुनाफे का लालच देकर उनके जीवन भर की बचत हड़प ली गई है। सूत्रों के अनुसार आरोपियों ने खुद को अंतर्राष्ट्रीय निवेशक और अमेरिका स्थित क्रिप्टो क्लस्टर संचालक के रूप में पेश किया। उन्होंने दावा किया कि निवेशकों के पैसे विदेश में दोगुने किए जा रहे हैं। इसके लिए एक फर्जी ट्रस्ट वॉलेट मोबाइल एप्लीकेशन और नकली डैशबोर्ड का इस्तेमाल किया गया, जिसमें बढ़ती हुई शेष राशि दिखाकर लोगों को गुमराह किया गया। वास्तव में ये राशि आरोपियों के निजी लाभ के लिए मोड़ दी। अब तक इस मामले में 4 लोगों के खिलाफ औपचारिक शिकायत दर्ज हो चुकी है। मुख्य आरोपियों में शुभम अंबादास पाटिल, दिघोरी बहादुरा निवासी, उसकी पत्नी नेहा पाटिल, सहयोगी शीतल इंगड़े जो कि रामटेक निवासी है, उमर फारूक जो कि हुड़केश्वर निवासी है और तुषार चौहान के नाम भी शामिल है। हालांकि कई आरोपी अब भी खुलेआम घूम रहे हैं और पुलिस की गिरफ्त से बाहर है। निवेशकों का कहना है कि एमपीआईडी अधिनियम की धारा 111, धारा 3, 4 और 5 के तहत कठोर कार्रवाई करते हुए आरोपियों की चल अचल संपत्ति, बैंक खाते और सोने चांदी जैसी कीमती संपत्तियों को तुरंत जब्त किया जाए। इस फर्जी नेटवर्क मार्केटिंग योजना ने न केवल लोगों के पैसे लूटे बल्कि उनका विश्वास भी तोड़ा है। अब पीड़ित निवेशकों को पुलिस से सख्त और शीघ्र कार्रवाई की उम्मीद है, ताकि उन्हें न्याय मिल सके और इस तरह के आर्थिक अपराधों पर लगाम लगाई जा सके। लढा देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने उपस्थित प्रदेशचे उपाध्यक्ष अनिलजी अहिरकर, तानाजी वणवे साहेब आणि ज्या बोगस ॲपद्वारे अनेकांची फसवणूक झाली, ज्याला डॉलर पे स्कॅम असं म्हटलं जाते, त्या डॉलर स्कॅममध्ये गुंतवणूक करणारे अनेक तक्रारदार आणि सगळे लोक आज इथे उपस्थित आहे। खरं तर ही जी बोगस ॲप तयार करून जे सगळे प्रकार घडले, ज्याच्यामध्ये 200 कोटीच्या वरती लोकांना गंडा घालण्यात आला, त्याला 7 ते 8 महिने उलटून गेलेले आहे। त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आला आणि आर्थिक गुन्हे शाखेला वारंवार भेटल्यानंतर सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला। आज प्रथम खबरी अहवाल नोंदवल्यानंतर जे प्रमुख आरोपी, ज्याच्यामध्ये शुभम पाटील, त्यांची पत्नी आणि चव्हाण म्हणून कोणी आहे आणि इतर जे सूत्रधार लोक होते, त्या लोकांना प्रथम अहवालामध्ये दिल्यानंतरही आजपर्यंत त्यांना अटक झालेली नाही। आजपर्यंत जमा केलेल्या पैशाचं कुठलीही माहिती मिळाली नाही। आजपर्यंत त्यांचे कुठलेही खाते किंवा त्यांच्या बोगस संपत्त्या किंवा बेनामी संपत्त्या आजपर्यंत कुठेही गोठवण्यात आलेल्या नाही। अशा प्रकारे समजा वेळ जाईल तर हे जे तक्रारदाते आहे, हे जे गुंतवणूकदार लोक आहेत, ज्यांच्या कष्टाचा पैसा त्यांनी लाटलेला आहे, हा पैसा आपण कसा परत मिळवू शकू, म्हणून पोलीस प्रशासनाने जागं व्हावं। त्यांनी लवकरात लवकर या रॅकेटचा पर्दाफाश करून आरोपींना लवकरात लवकर अटक करून पैसे कुठेतरी या लोकांना परत मिळू शकते का, या संदर्भात काम करावं, यासाठी पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घेण्यात आलेली आहे। आत्ताच आपल्याला तक्रारदार मेश्राम साहेबांनी सांगितलं की 7,000 ते 8,000 लोकांना यामध्ये गंडा घालण्यात आलेला आहे। कुणाचे 50,000 आहे, कुणाचे 4 लाख आहे, कुणाचे 10 लाख आहे, तर कुणाचे 15 लाख आहे। तर आपण आकडा किती मोठा आहे हे समजू शकतो। कुठलाही अधिकृत आकडा देणं शक्य होणार नाही। आमची फक्त प्रशासनाला एवढीच विनंती आहे, पोलीस विभागाला एवढीच विनंती आहे की तात्काळ आरोपींना जेरबंद करून त्यांचे जे अकाउंट्स आहेत ते लवकरात लवकर फ्रीज करावे, जेणेकरून भविष्यामध्ये आपण त्यांना न्याय देऊ शकू। सगळीकडचे लोक आज इथे आलेले आहे, गावगावचे लोक आलेले आहे। ह्या सगळा प्रकार विदर्भातच नाही, महाराष्ट्रात आणि इतर गोवा वगैरे जागी त्यांनी त्याच ॲपद्वारे केलेला आहे असं आता करण्यात येत आहे। इतका मोठा स्कॅम, इतका मोठा स्कॅन्डल होऊनही आरोपी मोकाट फिरत आहे आणि अनेक अजून लोकांना फसवण्यासाठी प्लॅनिंग करत आहे, ही आश्चर्याची बाब आमच्यासाठी आहे। पूर्ण महाराष्ट्र इतरतर क्षेत्रातील हे लोक आहेत। आमची मागणी हीच आहे की त्यांची संपत्ती लवकरात लवकर गोठवून त्यांनी घेतलेले पैसे कुठे आहे याचा तपास करून गुंतवणूकदारांना लवकरात लवकर न्याय मिळेल या पद्धतीने कार्यशैली राहावी। शहरातल्या नागरिकांना जवळपास 200 करोड रुपयाचा मला अंदाज दिसतो आहे, जे मी बघतो आहे। त्यांची फसवणूक झालेली आहे। आता फसवणूक झाली, कशामुळे झाली, काय झाली
हा सर्व तपास जो आहे पोलीस डिपार्टमेंटला जेव्हा तक्रार केली गुन्हे शाखेने, आर्थिक गुन्हे शाखेला, तर त्यांनी त्यांच्यावर प्रेशर यावं का ते हा तपास त्यांनी योग्य प्रकारे जलद करावा, नाही तर मग पळून जातील हे. तर एवढीच आमची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे और आम्ही हा लढा सरकारशी व यंत्रणेशी लढू. आर्थिक गुन्हे शाखा जी आहे अशाच प्रकारचे जे काही गुन्हे पुढे येत आहेत त्याची दिरंगाई करतात हे तपास करण्यामध्ये त्यांनी दिरंगाई करू नये याचकरता आम्ही या ठिकाणी आलो, कारण की तुम्ही पत्रकार बंधू जोपर्यंत आवाज देणार नाही, जनतेपर्यंत जाणार नाही, त्यांच्या कानावरती जाईल, निश्चितच त्यांना मग काम करावं लागेल. सभा परिषदेची मीटिंग चालू आहे, यामध्ये मी काय सांगू इच्छितो. आज जिथे जे कम्युनिटी आलेली आहे, आज कम्युनिटीच्या माध्यमातून पहिला प्रश्न आलेला होता की किती रुपयांचा घोटाळा झालेला आहे. जवळपास हा घोटाळा सांगता येत तर नाही, पण 100 कोटीच्या वरचा हा घोटाळा झालेला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद म्हणू शकतात की आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा हा जाळ पसरलेला होता. आणि हा जाळ जेव्हा सुरुवात झालेला होता, हा नागपूर क्षेत्रातून सुरू केला होता. आणि आम्हाला जेव्हा लिंक आली होती याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचत गेली. आणि याच्यामध्ये काही लोकांचे जे अमाऊंट सांगितली, जसं आज मेश्राम सरांनी सांगितले की स्वतःचे 4 लाख रुपये आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमचे 10 लाख जवळपास आहे. आणि इथे काही नाव घेऊ इच्छितो. रेश्मा दामोदर सहारे यांचे 4.5 लाख रुपये जवळपास दिलेले आहेत. विना अक्षय मेश्राम यांच्यामधून 1,80,000 आहेत. सीमा बच्छिल मॅडम यांचे 2,81,000 आहेत. असे जवळपास आज इथे अमाऊंट जी आलेली आहे त्या अमाऊंटमध्ये जवळपास 4.5 करोड 5 करोडचा आज डाटा इथे अवेलेबल आहे. आणि आज भरपूरशी कम्युनिटी आहे ज्यांच्या बाहेरसुद्धा अगर बघितलं तर हा जवळपास जो घोटाळा झालेला आहे 100 कोटीच्या वरचा घोटाळा आहे. आणि यामध्ये सुद्धा आज इथे जी कम्युनिटी आली आहे ती त्रासली आहे. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की ज्यांच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात आलेली आहे, ही गुंतवणूक ज्यांनी करून घेतलेली आहे, आज ती कम्युनिटी त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक झाल्यानंतर त्यांना प्रेशराईज करत आहे. जसं की मी एक उदाहरण सांगू इच्छितो की मी गुंतवणूक केली आणि मी गुंतवणूक केल्यानंतर माझ्या माध्यमातून ज्या लोकांनी गुंतवणूक याच्यामध्ये केली होती ती कम्युनिटी आज मागासवर्गीय आणि छोट्या लेवलचे होते, ज्यांनी पैसा भांडे घासून किंवा रोजगार करून कुठून तरी 2 पैसे कमवण्याच्या माध्यमातून दिले होते. आज ती जनता आम्हाला प्रेशर करते की सर आम्हाला आमचे पैसे कसे मिळतील आणि आम्हाला प्रेशराईज होत आहे. आम्ही पत्रकार आणि यांना पोलीस यांना हीच आम्ही विनंती करतो की हे जे गुन्हा झालेला आहे, आज डिजिटल करन्सीच्या नावाच्या मागे, आज क्रिप्टोच्या मागे आज मोठा घोटाळा होऊन राहिलेला आहे. याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा आणि कम्युनिटीला हा पैसा वापस करण्यात यावा. आणि पोलीस कारवाई करतच आहे, तर लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात यावी हीच आमची विनंती आहे. आणि आज शिवणकर सरांच्या माध्यमातून आज ही प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली आहे. एक विश्वास दिलेला आहे की आज कम्युनिटीचा जो लॉस झालेला आहे हा लॉस कव्हर करण्यात येईल. धन्यवाद. आज तुम्ही आज इथे सगळे आले त्यांना. मला एक विचारायचं होतं की प्रलोभन कशा पद्धतीचं दिलं होतं हे सगळं तुम्ही जेव्हा हा जो एक प्लॅटफॉर्म आहे हा एक प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला होता. याच्यामध्ये सांगितण्यात आले होते की तुम्ही आज एवढे इन्व्हेस्टमेंट करता, जसा प्रश्न आला होता की बँकेत आपण पैसा ठेवतो तर आपल्याला 1.5%, 2%, 4% मिळतं. तर इथे सांगण्यात आलं होतं की तुम्ही हा पैसा अगर इथे इन्व्हेस्ट करता तर नॉन वर्किंगमध्ये तुम्हाला एवढा पर्सेंटेज मिळेल. म्हणजे तुम्ही अगर 10 लाख इन्व्हेस्ट करता तर तुम्हाला महिन्याचे 50,000, 60,000 रुपये तुम्हाला रिटर्न येतील. आणि अशा पद्धतीने हा प्रेझेंटेशन होता. आणि याच्यासाठी स्पेशली हे ॲप्सचे उपयोग होतात. आणि हे ॲप्स असतात डिसेंट्रलाइजच्या नावाने, जसे ट्रस्ट वॅलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क. हे वॅलेटचे जे ॲप्लिकेशन्स आहेत यामध्ये कोणतंही ट्रान्झॅक्शन असतं हा USDTच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन केला जातो. आणि इथे जे पैसाचा व्यवहार होता, जसं कोणी एखाद्या व्यक्तीने मला पैसा दिला तर मी त्याला USDT देतो आणि त्या USDTच्या माध्यमातून ही लेनदेन केल्या जाते. याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन दिसून पडत नाही, परंतु हा सगळ्यात मोठा घोटाळा आज USDTच्या माध्यमातून होणार आहे. आणि इंडियामध्ये आणि भारतामध्ये याला बंदी आहे. आज मला सुद्धा याची खात्री नव्हती, पण माझ्यासारखा शिक्षित व्यक्ती पण इथे फसलेला आहे. आणि आमच्या माध्यमातून जवळपास 30-35 लाखाचा इथे नुकसान झाल्या लोकांचं. आणि हे जे ॲप्लिकेशन्स आहे या माध्यमातून सगळा मोठा घोटाळा होऊन राहिला. मॅडम हे सगळं जे काही तुम्ही सांगताय काय मीटिंग वगैरे काही झाल्या व्हर्च्युअल झाल्यात की यस, यांच्या फिजिकल्स मीटिंग व्हायच्या. स्वॅगस्टे हॉटेल गणेशपेठ इथे मीटिंग्स व्हायच्या. आमचे काही लीडर्स असायचे, त्यांच्या माध्यमातून आमची कम्युनिटी एकत्र व्हायची. तिथे संभाषित व्हायचे. जिथे एखादी व्यक्ती येऊन गरगरीब म्हणायचं की मी 5 लाख कमवलेले आहे, तर त्या माध्यमातून त्याला वाटायचं की यार मी 5 लाख कमवले, मी पण माझे पैसे टाकले तर मला मी 2 लाख येतील. अशाच प्रलोभनामुळे लोक फसत गेले आणि कम्युनिटी एक दुसऱ्यामुळे याच्यामध्ये आली. याच्यात फक्त गरीबच लोक होते की मध्यमवर्गीय आणि श्रीमंत आणि
किंवा त्यातला एखादा कोणता नावाजलेला चेहरा तुम्ही बघितला का याच्यात? इथे मध्यमवर्गीय लोक होते मॅडम, इथे श्रीमंत लोक पण होते. मी सांगू इच्छितो मॅडम, इथे पोलीस डिपार्टमेंटचे पण लोक आले होते. ॲक्च्युली मी सांगू इच्छितो, हा एक माझ्या माध्यमातून किंवा कोणाच्या माध्यमातून दिलेला हा जो प्रसार केलेला होता प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, तर तो ट्रस्टवर झालेला विचार होता. याच्यामध्ये भरपूरसे लोक आले आणि आज पण या माध्यमातून असे प्रत्येक क्रिप्टोकरन्सीच्या नावामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म चालत आहे आणि याच्यामध्ये बळी पडून राहिलेले आहेत. तर हे गुन्हा दाखल केल्यानंतरही हे चालू आहे का क्रिप्टोकरन्सीचं? आज डॉलर पे बंद झालेला आहे, परंतु वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये येऊन राहिलेल्या आहेत. म्हणजे सध्या हे नाही आहे ना? नाही, डॉलर पे नाही आहे आता सध्या. ॲप्लिकेशन बंद झालेली आहे. याचा एक लिंक असते सायबरवर, म्हणजे डाटा सर्व्हरवरती लिंक रन होत असते आणि तिथून सर्व्हरवरून जर ती लिंक बंद झाली तर ॲप्लिकेशन पूर्णपणे स्टॉप होऊन जातो. त्याचा शोध घेता येत नाही. परंतु मुख्य आरोपींचे नावं जे सरांनी सांगितले, शुभम पाटील आणि हे विलास झोडगे यांच्या त्यांनी बहुत चांगला प्लॅटफॉर्म तयार करून लोकांना फसवणूक करण्यात आली होती आणि त्यानंतर पण ते थांबले नाही. बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी. मला तर सॉफ्टवेअरबद्दल तर नॉलेज होतंच, पण मी माझे सांगत पाहिजे आहे कारण मी पण या घटनेमध्ये मी पण फसलेलो आहे. याचं कारण झालं होतं, कारण मी ज्या व्यक्तीला बघितलं होतं त्या व्यक्तीचा जी ग्रोथ बघितली होती, त्यांनी एवढा पैसा कसा कमवला. मी म्हटलं यार तो गाडी कसा घेऊन आलेला आहे. ॲक्च्युली त्याच प्रलोभनामुळे आमच्यासारखे लोक फसलेले आहेत आणि आज NCPच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर अशा लोकांना फसवणूक व्हायला नाही पाहिजे म्हणून आम्ही पुढाकार घेतलेला आहे. बस आज तुमच्या माध्यमातून ह्या लवकरात लवकर प्रशासनापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लवकरात रिझल्ट यायला पाहिजे. कारा न्यूज के लिए नागपुर से रूपा पंडित की रिपोर्ट. स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे. अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है. मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है. ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से. चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास. धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु. स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया. स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में. अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर.